अरे थोडासा व्हा ना, चवडे व्हा ना. अरे थोडा असा फायदा म्हणजे सर्वांच्या येतात बोलू असं साईड व्हा. अगदी निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटातून निलेश लंके आपल्याकडे आले. त्यांना उमेदवारी देखील जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारासाठी आपण त्यांच्या प्रचारापासून दूर आहात का किंवा जाणार आहात का त्यांच्या प्रचारासाठी? मी ऑलरेडी त्यांना भेटलेलो आहे. त्यांच्या प्रचाराची रणनीती ही आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आखलेली आहे आणि त्या पद्धतीने तिथं काम चालू आहे. तुम्ही लंकेंचं जर बघायला गेला तर लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे आणि तिथं आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी राष्ट्रवादी आहे तिथले कार्यकर्ते, तशाचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे साहेब, तर हे सगळे लोक तिथं आता एकत्रित येऊन लढत आहेत. चांगला प्रचार चालू आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 9, 10, 11 असे ते येत आहेत. तसंच बारामतीमध्ये सुद्धा वातावरण खूप चांगलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे कमीत कमी 32 ते 35 खासदार हे 100% निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात. दादा कालपर्यंत प्रफुल्ल पटेल स्वतःसाठी मतदान मागायचे लोकसभेच्या निवडणुकीसाठी, आता दुसऱ्यासाठी ते मतदान मागायला उद्यापासून सभेला सुरुवात करत आहे. काय वाटते प्रफुल्ल पटेलांची हालत काय झाली असेल आता इथं? आता मला माहीत नाही. आता त्यांना जर बघितलं तर इथं असणाऱ्या लोकांशी बोललो, त्यांना सेटलमेंट गुरुसुद्धा म्हणलं जातं. आता उमेदवारीच्या बाबतीतसुद्धा ते सेटलमेंट करतात का नाही करत हे खरं तर त्यांनाच तिथं आपण विचारलं पाहिजे. त्यांनी प्रचार करायचा तर करू द्या, पण लोकांनी इथं ठरवलेलं आहे की BJP आणि महायुती यांच्या विरोधात जाऊन इथं महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच निवडून आणायचं. दादा आपण या ठिकाणी प्रचाराला पण उमेदवारच आले नाहीत या ठिकाणी. नाही, त्यांनी मला फोन केला होता की माझी धडपड होते, मला इथं यायला थोडासा उशीर होतो आहे. माझा तिथं असणारा जो कार्यक्रम आहे आणि ही बैठक तशी नियोजित नव्हती, अचानक ही बैठक केली होती. मी त्यांना एवढीच विनंती केली की तुम्ही त्या परिसरामध्ये प्रचार करा, आम्ही इथं आहोत, आम्ही इथं प्रचार करू. सगळ्याच ठिकाणी उमेदवार जातात असं नसतं. आमच्यात चर्चा झाल्यानंतर इथली जबाबदारी ही आम्ही सर्वजण घेऊ, तुम्ही त्या भागातली जबाबदारी घ्या असं आमच्यात ठरलं होतं. आणि काँग्रेसचे अनेक नेते इथं या तालुक्याचे या विधानसभा मतदारसंघातले आलेले आपण सर्वांनी बघितले.